बुद्ध पौर्णिमेच्या पवित्र दिनानिमित्ताने नालासोपारा येथील समीरपाडा येथे बसलेल्या बुद्ध विहाराला IB7 न्यूज चॅनेलच्या प्रतिनिधी मंजिरी पवार यांनी भेट दिली। तेथील बुद्धमूर्तीबद्दल माहिती घेऊन तेथील कार्यकर्त्यांशी व माजी नगरसेवक नरेश जाधव यांच्याशी संवाद साधला। जय भीम, नमो बुद्धाय। सर्वप्रथम बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आणि बुद्ध पौर्णिमेच्या या खास निमित्ताने मी तुम्हाला घेऊन आली आहे नालासोपारा पश्चिम येथील समीरपाडा येथे स्थित बुद्ध विहार, जेथे गौतम बुद्धांची खूप सुंदर अशी मूर्ती साकारली आहे। आणि तेथील जे रहिवासी आणि कार्यकर्ते आहेत त्या सरांची आपण भेटणार आहोत आणि या जी वास्तू आहे ही तिचं काय वैशिष्ट्य आहे हे जाणून घेणार आहोत। नमो बुद्धाय सर। सर तुम्हाला शुभेच्छा बुद्ध पौर्णिमेच्या। आणि सर ही जी वास्तू आहे गौतम बुद्धांचे जे स्मारक आहे त्याची काय खासियत आहे? आता गौतम बुद्धाचं तर हे शांतीचंच मार्ग आहे ना, तिथं कुठे जागा मिळत नव्हती। पहिली बुद्ध तुपावर तिकडे होती मूर्ती, तर काही लोकांनी जागा नाही म्हणून शेवटी इथं जागा घेतली BMCची। त्यात 8 गुंठ जागा आहे। या गुंठ्यामध्ये मग हे विहार केंद्र सरकारकडून अप्रूव्ह आहे। ते आपले माजी नगरसेवक आहेत ना, जाधव आणि गायकवाड, त्यांनी याचा पुढाकार घेऊन हे सगळं बांधकाम झालेलं आहे। तिबेटच्या पद्धतीचे बांधकाम आहे आणि मूर्ती पण तिबेटवरून झालेली आहे। पण अगोदर मूर्ती आली होती आणि नंतर मग हे फाउंडेशन चालू केलं। आणि इथे बुद्ध पौर्णिमा कशी साजरी केली जाते? कार्यक्रम प्रत्येक बुद्ध पौर्णिमेला इथं प्रार्थना होती, धम्मपुस्तकं वाचायला मिळतात आणि मग इथं मूर्ती बाबासाहेबांची गौतम बुद्धाची लावतो इथं। आणि त्यांच्यानंतर मग आम्ही प्रार्थना घेतो संध्याकाळी 7 ते 8:30 पर्यंत। आणि रहिवासी किती प्रमाणात असतात इकडे? व्हिजिटर्स किती असतात? कधी 12, कधी 15, कधी 20। बुद्ध पौर्णिमेला जास्त असतात। त्या बुद्ध तुपावर या मूर्त्या मिळालेल्या आहेत त्या सगळ्या कुठं मुंबईला आपलं हे आहे, त्यात सगळ्या मूर्त्या तिकडे आहेत। कारण इथं ठेवायला जागा नाही, सेफ्टी नाही ना, त्यामुळे तिथे ते बुद्ध तूप खोदताना या मूर्त्या मिळाल्या ते सगळे तिकडे आहेत मुंबईला। तर फक्त आता हे गौतम बुद्धाची मूर्ती तिबेटचे बांधकाम करून ठेवलेले आहे। प्रेक्षकांनो, आपल्यासोबत आहेत आता माजी नगरसेवक नरेश जाधव सर, जे आपल्याला या बुद्ध अवशेषांबद्दल आणि नालासोपारामध्ये असलेल्या बुद्ध स्मारकांबद्दल सखोलमध्ये माहिती देणार आहेत। आणि इतकंच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो इतका चांगला धम्म दिला आहे त्या धम्माचं पालन कसं करावं किंवा त्या धम्माचं पालन किती लोकांकडून कितपत केलं जातं त्याबद्दलही चर्चा करणार आहे। जय हिंद सर। तुम्हा सर्वांना शुभेच्छा। थँक्यू सर। तुम्ही आणि तुमचे कार्यकर्ते आज आमच्यासोबत संवाद साधणार आहात त्याच्यासाठी खरंच खूप मोठी गोष्ट आहे। आणि बुद्ध पौर्णिमेच्या या पवित्र निमित्ताने मला तुम्हाला विचारावं असं वाटेल की नालासोपारामध्ये जे बुद्धकालीन अवशेष सापडले आहेत त्या अवशेषांची खासियत काय आहे आणि त्याचं जतन कशा प्रकारे केलं जातं? मी नरेश जाधव, माजी नगरसेवक तहसीलदार समाजात 2010 स्थापन झाली आणि त्यांनी नगरसेवक त्याच्या अगोदरही सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतो। आमच्या 2 संघटना त्यामध्ये पंतप्रधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसई तालुका आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक शैक्षणिक संस्था नालासोपारा ही आता आपल्या ह्या भूमीमध्ये त्याला 2570 वर्षी पूर्ण झालेली आहे। तर त्याला भगवान गौतम बुद्ध त्याच्या धर्म बौद्ध धर्म घेण्याअगोदर करणार नाही, परंतु बौद्ध धर्म दिल्यानंतर त्याला बुद्धांना प्राप्त झाली। त्याच्यावरती या ठिकाणी आमची जी व्यापारी होती पूर्णा नाव आहे, ती पूर्णा नावाची व्यापारी आपल्या व्यापारासाठी ती बनारस वगैरे या ठिकाणी जात होती। त्यांच्या कानावरती स्वतःला भगवान गौतम बुद्धांच्या या गाथा पाहिल्या। आपण नरेश जाधव सरांशी भेटलो, त्यांनी आपल्याला या आपल्या बौद्ध धर्माबद्दल खूप चांगली माहिती दिली आणि आता या पूर्ण बुद्ध विहाराबद्दल ते आपल्याला सखोल माहिती देणार आहेत की कधीपासून या बुद्ध विहारामध्ये लोकांना प्रवेश सुरू झाला आणि कोणत्या उद्देशाने हे बुद्ध विहार प्रस्थापित करण्यात आलं। चला भेटू। तसं पाहायला गेलं तर हे 3ऱ्या शतकाची संपूर्ण हे बुद्ध
जो आपल्याला दिसतोय तो सम्राट अशोकाने 84,000 ज्या तुकड्या बांधलेल्या आहेत पाहताय IB7 न्यूज, आवाज नव्या युगाची.